नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने प्रश्नमंजुषा स्पर्धा 2026 अशी आयोजित करण्यात आली आहे. प्रामुख्याने या स्पर्धेचा विषय आहे तो म्हणजे भारताचे स्वातंत्र्य समर, पण याच्यामध्ये विशेष संदर्भ असणार आहे तो म्हणजे सशस्त्र क्रांतिकारकांनी केलेल्या कार्याचा. तर भारतीय स्वातंत्र्य लढा परंतु सशस्त्र क्रांतिकारकांचं त्यातलं योगदान याच्यावरती आपला फोकस, आपलं जे लक्ष आहे हे अधिक असणार आहे. आता ह्या स्पर्धेचं स्वरूप कसं असणार आहे तर आपण इथं जे काही बघत आहात लिखित स्वरूपात त्याप्रमाणे सांगतो की स्पर्धा 3 टप्प्यामध्ये घेण्यात येणार आहे. पहिला जो टप्पा आहे हा फक्त बहुपर्यायी प्रश्न म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला MCQ म्हणतात त्या प्रकारे असणार आहे. आपल्या सावरकर स्मारकाचं जे युट्यूब वाहिनी आहे त्या युट्यूब वाहिनीवरती पेपर म्हणजे प्रश्नपत्रिका आपल्याला बघायला मिळणार आहे. एक एक प्रश्न तुमच्या समोर येणार आहे आणि दुसरं उपकरण तुमच्या हातात असलं पाहिजे ते म्हणजे भ्रमणध्वनी किंवा दुसरा लॅपटॉप असेल तुमचा, ज्याच्यावरून तुम्हाला उत्तरं ही गुगल फॉर्मवरून द्यायची. 1 तास एवढा वेळ आहे. त्या 1 तासात 100 प्रश्न हे आपल्याला सोडवायचे आणि मग अशा रीतीने जे टॉप 20 आहेत, सगळ्यात वर येणारे 20 जे असतील यांना दुसऱ्या टप्प्यासाठी बोलावण्यात येणार आहे. दुसरा जो टप्पा आहे हा गुगल मीटद्वारे पण ऑनलाईन या स्वरूपाचा असणार आहे. यामध्ये परत एकदा प्रश्नोत्तर वगैरे सगळा प्रकार असेल, पण इथं समोरासमोर प्रश्न विचारले जातील आणि त्यातून जे सिलेक्ट झालेले आहेत अशा 5 जणांना स्पर्धेसाठी प्रत्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, मुंबई या ठिकाणी यायचं आहे स्वखर्चाने. कारण का तर तुमचं 5 जणांमध्ये क्रमांक आलाय म्हटल्यावर तुम्हाला एक तरी पारितोषिक नक्की. कसं तर एकूण पारितोषिक आहेत 5. पहिली 3 पारितोषिक आहेत. प्रथम पारितोषिक रुपये 10 सहस्त्र म्हणजे 10,000. द्वितीय पारितोषिक रुपये 5 सहस्त्र म्हणजे 5,000. तृतीय पारितोषिक रुपये 3 सहस्त्र आणि 2 उत्तेजनार्थ 1 सहस्त्र प्रत्येकी. या व्यतिरिक्त तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने पुस्तक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा एक छोटासा पुतळा हेही पारितोषिक नाही म्हणता येणार पण एक भेट या स्वरूपात आपल्याला मिळणार आहे आणि प्रमाणपत्र तर आहेच. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता ही स्पर्धा आयोजित करण्यामागचा मूळ हेतू काय तर बऱ्याच जणांना वाटतं की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे नाही, आपण जे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे ते सशस्त्र क्रांतिकारकांमुळे मिळवलेलं आहे. पण आपला असा समज करून देण्यात येतो की चरखा फिरवा स्वराज्य मिळवा, या प्रकारे स्वराज्य मिळालेलं आहे. तर तसं नाही. हे स्वातंत्र्य सशस्त्र क्रांतिकारकांच्या हौतात्म्यामुळं मिळवलेलं आहे आणि मग हे कसं मिळवलं हे सर्वांपर्यंत पोहोचणं हे आवश्यक आहे. या रीतीने ही स्पर्धा असणार आहे. आता या स्पर्धेचा पाया, बेस ज्याला म्हणतो तो काय असणार आहे तर त्यासाठी ह्याच वाहिनीवर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचं जे अधिकृत वाहिनी आहे, युट्यूबला तुम्ही शोधायचे सावरकर स्मारक, तर ह्या अधिकृत वाहिनीवर एक प्लेलिस्ट देण्यात येईल. ही आत्ता जे तुम्ही चलचित्र बघत आहात म्हणजे व्हिडिओ बघताय त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला प्लेलिस्ट मिळणार आहे. ह्या प्लेलिस्टमध्ये चलचित्र असणार आहेत, त्यांचा अभ्यास करायचा म्हणजे व्हिडिओ असणारे त्यांचा अभ्यास करायचा आहे. स्पर्धेला विचारले जाणारे 75% प्रश्न हे केवळ आणि केवळ ह्या प्लेलिस्टमध्ये जी वर्णनं केलेली आहेत त्यावरच आधारित असतील. 25% जे आहेत हे अन्य असतील. तर या पद्धतीमध्ये ही स्पर्धा ही असणार आहे. या स्पर्धेची नियमावली दाखवणारं स्वतंत्र चलचित्र आपण बघणार आहोत. याच युट्यूब वाहिनीवर हे स्वतंत्र चलचित्र असणार आहे. तर या स्पर्धेचा प्रचार आपण अधिकाधिक करावा आणि स्वतः सहभागी व्हावं. कारण कोणतंही शुल्क सावरकर स्मारक घेणार नाहीये.
ही स्पर्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं समजून आपण या स्पर्धेसाठी सहभागी व्हाल ही अपेक्षा. धन्यवाद.